जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। विणकर समाजाने आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे, विणकर संघ मेळाव्या प्रसंगी आमदार आवाडेंचे प्रतिपादन। विणकर समाजाने प्रगतीसाठी आता हातमागावर अवलंबून न राहता आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारले पाहिजे। टेक्निकल टेक्सटाईल हे आता आगामी वस्त्रोद्योगाचे भवितव्य आहे। यामुळे बाजारपेठेत ज्याला मागणी आहे त्याचे उत्पादन घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आमदार प्रकाश आवाडे यांनी केले। विणकर मेळावा 2024 येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृह येथे पार पडला। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले। प्रास्ताविक महाराष्ट्र विणकर संघाचे प्रदेश अध्यक्ष सुनील मेटे यांनी केले। आमदार आवाडे पुढे म्हणाले की विणकर समाजाची चौंडेश्वरी गृहनिर्माण संस्था आहे, तेथील रस्ते कामासाठी निधी दिला असून सांस्कृतिक भवनासाठी ही निधी देऊ, याशिवाय घरकुल योजना राबविण्यासाठी समाजाने जागा उपलब्ध करून दिल्यास शासन स्तरावर लागणारे सर्व सहकार्य करण्याची ग्वाही दिली। माजी आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले की सोलापूरच्या धर्तीवर इचलकरंजी शहर परिसरात विणकर समाजासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून घरकुल योजना राबविली जाईल, त्यासाठी समाजाने जागा उपलब्ध करून द्यावी। त्याचबरोबर वस्त्रोद्योगातील कामासाठी बांधकाम कामगार प्रमाणे कामगार कल्याण महामंडळ स्थापन करण्याची कारवाई सुरू असल्याचे सांगितले। या प्रसंगी संजय कांबळे, महेश पाटील यावेळी राष्ट्रीय देवांग गोष्टी फेडरेशन अध्यक्ष अरुणराव वरोडे म्हणाले, इचलकरंजी विधानसभेचा प्रतिनिधी म्हणून विणकर समाजाचे संजय दादा कांबळे यांना आमदार करण्याबाबत विणकर समाज आव्हान केले आहे। त्यास टाळ्याच्या गजरात प्रतिसाद मिळाला। तोच धागा पकडून आमदार आवाडे यांनी संजय कांबळे यांना आमच्याकडे पाठवा, मी आमदार करतो असे सूचित केले। त्यानंतर माजी आमदार हाळवणकर यांनी विणकर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुनील मेटे यांना बोलण्याची गरज सांगितली। सध्या बोलल्याशिवाय काहीच मिळत नाही, आजकाल बोलणाऱ्याचेच दिवस आहेत, असा टोला मारतानाच स्वातंत्र्य दिन पंतप्रधान मोदी यांनी युवकांना राजकारणात येण्याचे आवाहन केले होते। त्यानंतर लागलीच आमदार प्रकाश आवाडे यांनी आपला लाडका मुलगा राहुल यास उमेदवारी जाहीर केली, असे म्हणतात सभागृहात एकच हशा पिकला। या प्रसंगी संजय कांबळे, महेश पाटील गडिंग्लज व अरुण वरोडे यांची भाषणे झाली। त्यानंतर आमदार आवाडे यांच्या हस्ते मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। या मेळाव्यास प्रेमचंद पांडे, प्रताप होगाडे, माजी नगरसेवक मनोज साळुंके, विलास पाडळे, पुंडलिकराव जाधव, सुहास जांभळे, रणजित कदम, रमेश कबाडे, विश्वनाथ मुसळे, अर्जुन कुंभार, दत्ताभाऊ ढगे यासह विविध राज्यातून अनेक पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते। मेळावा यशस्वी होण्यासाठी नागेश कॅदगी, राहुल लाटणे, सुनील सरबी, चंद्रकांत अतिगडत, श्रीनिवास फुलपाटी, दत्ता मांजरे, सोमनाथ डांगरे, पवन मेटे, शोभा वसवाडे, ज्योती लाटणे, गीता कुरुंदवाडे, सुरेखा उगार, अश्विनी खेतमर यांनी परिश्रम घेतले। न्यूज चॅनल नेटवर्क सह प्रगतीचं शहर आहे। महाराष्ट्रामध्ये 24 तास जागा असणारा एकमेव मुंबई, नंतर मुंबईमध्ये पण झोपतात। 12-1ला मुंबई शांत होते, 2ला 2-3 तास मुंबई शांत असते। पण इचलकरंजीमध्ये केव्हाही तुम्ही आला तर 24 तास चालणारं इचलकरंजी शहर आहे। असं परिश्रम करणाऱ्यांचं हे शहर असल्यामुळे या शहरातल्या आणि या सगळ्या 80% समाज बांधव हे साळीकोष्टी समाज आहे। आम्ही या साळीकोष्टी समाजापैकी नाही आहे, पण आम्ही अन्न आणि निवारा एक कायम माणूस कुठे ना कुठे ते प्राप्त करायचा प्रयत्न करत असतो। पण वस्त्र जे आहे त्याच्यासाठी जी परिक्रमा आहे, ती परिक्रमा ज्या बिंदूपासून सुरुवात होते आणि ज्या शेवटापर्यंत जाते आणि मग ते वस्त्र जेव्हा एखाद्याच्या अंगात परिधान होतं, तो प्रवास जो आहे तो फार मोठा। आणि आज विणकर समाजाला सगळे इथे एकत्र बघताना फार आनंद असं दिसतंय, परंतु ते जर झालं नाही तर लागला असं म्हणतात, परंतु अजून बिल आहे कसे आले, त्यामुळे आम्हाला अडचण नाही। अजून आम्ही बिल आहे कशीच म्हणाला नाही, त्यामुळे ते झालं तर ते आपल्याला चांगला मार्ग मिळणार आहे। आता जी गावची परिस्थिती आहे, सुताचा दर बघतोय यांना, कॉस्टिंग पडत नाही, सुताचा भाव आहे, कापडाचा भाव नाही आहे, ते पण आता तुम्ही जरा लक्ष घालून त्याच्या माध्यमातून काय करायला लागतंय हे बघायला पाहिजे। आणि शासन दरबारी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया, एवढंच मी बोलतो व थांबतो। जय जय महाराष्ट्र। एक गुंठा सुद्धा गायदार इचलकरंजी शहराला नाही। पूर्वी तुमच्या ज्या जागा एकट्याची हाय गावाला जवळ, तुमची हाऊसिंग सोसायटी होईल असं मिळत आहे। तुम्हाला त्या दरात परवडण्यासाठी आपल्या सगळ्या मित्रांना घर बांधून द्यायला तुमची इच्छा असेल तर रमेश आहे त्या धडपड्याने खिशात असलेला आहे,
त्याला पुढं करूया, चीफ प्रमोटर करूया. सुनील ह्याबरोबर तुम्ही दोघं जागा बघून या. पसंत आहे म्हटलं तर शासन जागा घ्यायला सुद्धा प्रत्येक कुटुंबाला 1,00,000 रुपये मदत करते जागा घ्यायला. आणि पंतप्रधान आवास योजनेतून 2,67,000 रुपये मिळतात. चौंडेश्वरी समाजातल्या आपल्या ओबीसी लोकांना वेगवेगळ्या महामंडळाला मिळतात, तसे आपल्यालाही 10 लाख रुपये निर्व्याजी मिळतात. ते उद्योगासाठी मिळतात, ते घरकुलासाठी आपण मंजूर करून घेऊया, खास बाब बनवू. निर्व्याजी 10. कोणत्याच अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.